नमस्कार मित्रांनो. वटपौर्णिमेची पूजा सामान्यतः सूर्योदयानंतर सकाळी केली जाते. वडाच्या झाडाची पूजा, प्रदक्षिणा आणि दोरा गुंडाळण्याचा सर्वोत्तम काळ सकाळी 6 ते 10:30 अत्यंत शुभ. अभिजित मुहूर्त सुमारे 12 ते 12:50. स्थानानुसार थोडा फरक असू शकतो. वट पूजेसाठी प्रातःकाळाचा वेळ अधिक श्रेष्ठ मानला जातो. वटपौर्णिमेचा मुख्य संदेश सावित्रीच्या अखंड पतिव्रतेचे प्रतीक, पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना. वडाच्या झाडाची पूजा आणि 7 प्रदक्षिणा सौभाग्य, आरोग्य आणि कौटुंबिक सुखासाठी व्रत. वटपौर्णिमा हा फक्त सण नाही, तर श्रद्धा, निष्ठा, प्रेम आणि अध्यात्म यांचा संगम आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, वडाच्या झाडाभोवती दोरा का गुंडाळतात? वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या 5 चुका टाळाव्यात? वडाच्या झाडाजवळ काही विशेष संकेत दिसले तर याचा अर्थ काय? या दिवशी पडणाऱ्या स्वप्नांचा काही आध्यात्मिक अर्थ असतो का? आणि विज्ञानाच्या दृष्टीने वडाचे झाड इतके महत्त्वाचे का मानले जाते? आज आपण या सर्व प्रश्नांचा सखोल उत्तरे जाणून घेणार आहोत. वटपौर्णिमेची कथा. सावित्री आणि सत्यवान. पुराणानुसार राजकुमारी सावित्रीने सत्यवानाला पती म्हणून निवडले, परंतु ऋषींनी सांगितले होते की सत्यवानाचे आयुष्य खूप कमी आहे. तरीही सावित्रीने विवाह केला. जेव्हा सत्यवानाचा मृत्यू झाला तेव्हा यमराज त्याचे प्राण घेऊन जात होते. सावित्री आपल्या पतीमागे चालत राहिली. तिच्या निष्ठेने आणि बुद्धिमत्तेने प्रसन्न होऊन यमराजाने सत्यवानाला पुन्हा जीवदान दिले. यामुळे वटपौर्णिमा हे अखंड सौभाग्य आणि निष्ठा, प्रेमाचे प्रतीक बनले. वडाच्या झाडाभोवती दोरा का गुंडाळतात? धार्मिक कारण. वडाचे झाड त्रिदेवांचे प्रतीक मानले जाते. मुळांमध्ये ब्रह्मदेव, खोडांमध्ये विष्णू, फांद्यांमध्ये महादेव अशा श्रद्धा आहे. दोरा गुंडाळणे म्हणजे आपल्या वैवाहिक जीवनाला स्थैर्य आणि संरक्षण मिळावे अशी प्रार्थना. वैज्ञानिक कारण. वडाचे झाड हजारो वर्ष जगू शकते. त्यांच्या पारंब्या जमिनीत रुजून नवीन आधार तयार करतात, म्हणून ते दीर्घ आयुष्य आणि स्थैर्याचे प्रतीक मानले जाते. विवाहासंबंधीही असेच मजबूत आणि टिकाऊ राहावेत यासाठी वडाची पूजा केली जाते. वटपौर्णिमेला सकाळी ही एक गोष्ट करा आणि सकाळी स्नानानंतर घरातील देवघरात तुपाचा दिवा लावा. त्यानंतर मनापासून प्रार्थना करा. यामुळे मन शांत होते, सकारात्मक विचार वाढतात, मानसिक स्थैर्य मिळते, घरातील वातावरण प्रसन्न राहते. वटपौर्णिमेला चुकूनही करू नका या 5 चुका. वडाच्या झाडाला इजा करणे, फांद्या तोडणे किंवा साल काढणे टाळा. पूजा घाईघाईत करणे, भावनेपेक्षा दिखावा मोठा करू नका. वादविवाद करणे, या दिवशी शक्यतो शांतता राखा. असत्य बोलणे. सावित्रीच्या जीवनाचा मुख्य संदेश म्हणजे सत्य. वृद्धांचा अपमान करणे. धर्मग्रंथांमध्ये मोठ्यांचा आदर महत्त्वाचा मानला आहे. वडाच्या झाडाजवळ दिसले हे संकेत तर लोकश्रद्धेनुसार काही गोष्ट शुभ मानल्या जातात. उदाहरणार्थ, वडाच्या झाडावर पक्ष्यांची घरटे दिसणे, झाडाखाली शांत वातावरण जाणवणे, पूजा करताना मन प्रसन्न होणे, सुगंधाची अनुभूती देणे. याचा अर्थ निसर्गाशी आणि भक्तीशी तुमचे मन जोडले जात आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ. धर्मशास्त्रानुसार सर्व स्वप्ने भविष्य सांगतात असे नाही, परंतु काही स्वप्ने शुभ संकेत मानली जातात. उदाहरणार्थ, मंदिर दिसणे, दिवा दिसणे, नदी किंवा स्वच्छ पाणी दिसणे, देवघर, देवदर्शन होणे. याचा अर्थ मनातील सकारात्मक ऊर्जा वाढत आहे. विज्ञान काय सांगते? वडाचे झाड पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करते, पक्षी आणि प्राण्यांना आश्रय देते, तापमान नियंत्रणास मदत करते, जमिनीची धूप कमी करते. म्हणूनच पूर्वजांनी धार्मिक परंपरेच्या माध्यमातून झाडांचे संरक्षण केले. वटपौर्णिमेचा खरा संदेश. वटपौर्णिमा म्हणजे फक्त उपवास किंवा विधी नाही, ती शिकवते निष्ठा, संयम, कुटुंब प्रेम, सत्याचा मार्ग, निसर्गाचा सन्मान.
मित्रांनो, वटपौर्णिमेचे खरे सामर्थ्य वडाच्या झाडातून नसून आपल्या श्रद्धेत, प्रेमात आणि सकारात्मक विचारांत आहे. सावित्रीप्रमाणे दृढ निश्चय, सत्य आणि भक्ती आपल्या जीवनात आणली तर प्रत्येक दिवस शुभ होऊ शकतो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील अशाच आध्यात्मिक आणि ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी आमच्यासोबत रहा. धन्यवाद.